नमस्कार सर्वांना, मी सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर काल जो मी व्हिडिओ अपलोड केला होता त्याला तुम्ही खूप छान छान कमेंट केल्या, त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद। अशाच मला छान छान कमेंट करत राहा आणि तुमचा सपोर्ट आम्हा दोघींना असा कायम राहू देत। तर पाठीमागं बघू शकताय, कांचन इथं बनवते इडली आणि डोशाचं पीठ बारीक करायला लागले। तिने डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते, तर छान बनवते ती। तर मी काल उडदाची डाळ आणि हे तांदूळ भिजत घातलेलं, म्हणजे 3 वाट्या तांदूळ घेतलं ना, मग 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची, असं माप ठेवायचं। मग तुम्हाला तसं जास्त प्रमाणात घालू शकता, नाही तर कमी प्रमाणात। आणि मग रात्रीचं भिजत घातलं तर त्याला सकाळी बारीक करायचं आणि संध्याकाळी इडल्या करायच्या, लय भारी इडल्या होत्या। तर ती भिजत घालायचं काय सगळ्यांनाच माहीत असं, पण बॅटर कसं बनवायचं हे महत्त्वाचं आहे। भिजत काय सगळ्यांनाच घालायला येते, आणि मग असं लय बारीक पण करायचं नाही आणि लय खरबरीत पण ठेवायचं नाही। बारीक करायचं, पण असं पाणी जास्त वतायचं नाही, खरबरीत ठेवायचं नाही, मीडियममध्ये असं करायचं। आणि छान बारीक होईल तेव्हाच इडल्या छान होते। ती असंच बॅटर बनवायचं इडल्याला। जर तुम्हाला डोसा करायचा असेल तर त्यातच जरा पाणी वतायचं आणि डोसा बनवायचा। आणि डोशाच्या वेळेस ना सोडा टाकून ठेवायचा नाही, आधी सोडा टाकायचा नाही। डोसा पण बनवायला लागतात आपल्याला, इडल्या करायचं म्हणलंच तर दोन्ही पण करू शकतं। त्यामुळं जेवढं इडलीला लागतंय तेवढं दुसऱ्या भांड्यात घ्यायचं बॅटर, आणि मगच सोडा टाकायचा, काय टाकायचंय। त्यामुळं ती सोडा टाकलेले डोसे चांगले होत नाहीत, वेगळं करायचं त्यात। मग इडलीचं आणि डोश्याचं कळलंच असेल, पण इडलीचं कसं की जास्त जरा पीठ असं घट्ट ठेवायला लागतंय, आणि डोश्याचं करायचं म्हणलं का पातळ जरा करायला लागतंय। कांचनने सांगितले व्हिडिओमध्ये की इडलीच्या पिठामध्येच फक्त सोडा टाकायचा आणि डोश्याच्या पिठामध्ये सोडा नाही टाकायचा। तर हा आम्हाला आलेला अनुभव आहे, कदाचित त्याचं कारण दुसरं पण असू शकतो। आम्ही एकदा केलं होतं, डोसे केले होते आणि त्यामध्ये सोडा टाकला होता, तर ते डोसे ना थोडे पण असे कुरकुरीत नाही झाले, एकदम असे सॉफ्ट डोसे झाले। आणि कितीही त्याला असं जास्त वेळ हे केलं ना तरी पण ते कुरकुरीत काही झाले नाहीत, खूपच असे मऊ झाले। तेव्हापासून आम्ही डोश्याच्या बॅटरमध्ये सोडा नाही टाकत। तर हा आमचा पर्सनल अनुभव आहे, बाकी तुम्ही कसं करता ते तुमच्या हिशोबाने। तर नंतर मग आम्ही दुपारचं पाणी भरून ठेवलं। कसं आहे ना, सकाळी जर गेलं ना तर दुपारी पाणी येतं, आणि पिलं ना काहीतरी वाढीव काम करत असतो, तर तोच इथं करत होता। आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी, म्हणजे आज सकाळी मी भोपळ्याची भाजी बनवायला लागले होते, जो आपला दुधी भोपळा आहे तो। तर भोपळ्याची भाजी खूप छान होते आणि आमच्या घरात पण सगळ्यांना आवडते। आता खूप दिवस झालं मी केली नव्हती, आणि पाठीमागे तुम्ही बघितले असेल आपल्या व्हिडिओमध्ये मी हिरव्या मिरच्याची दुधी भोपळ्याची भाजी केली होती। तर अगोदरपासूनच आम्ही हिरव्या मिरचीचीच करत होतो, म्हणजे आत्याने जसं सांगितलेलं ना तसंच करायचं। मग माझी मम्मी पण हिरव्या मिरची टाकूनच अशी दुधी भोपळ्याची भाजी करते। आणि मग परत मी इकडं आल्यापासून तिखट घालून बनवायला चालू केलं, म्हणजे काहीतरी वेगळं असं ट्राय करा म्हणून। तर छान झाली भाजी, त्यामुळे मग मी कधी हिरव्या वाटणातली करते, कधी आपलं घरगुती चटणी टाकून करते, तर दोन्ही प्रकारे छानच लागते। हिरव्या वाटणातली जर बघायची असेल तर आपल्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ अपलोड केला आहे, तर जाऊन तुम्ही नक्की बघा। आणि आजची जी रेसिपी आहे ती तर मी तुमच्यासोबत शेअरच करणार आहे, तर आपला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा। आणि एकदम सोपी भाजी आहे, एकदम अशी पटकन होणारी सकाळी। तर इथं लसूण ठेचून घेतलाय मी, आणि भोपळा पण असा बारीक चिरून घेतलाय। बारीक म्हणजे असं बऱ्यापैकी, एकदम पण बारीक नाही एकदम पण मोठा नाही, कारण भोपळा शिजायला वेळ जास्त लागत नाही। भोपळ्यामध्ये खूप मॉइश्चर असतं, त्यामुळे तो खूप पाणी सोडतो, त्यामुळे तो लगेच कमी वेळामध्ये शिजतो। तर इथं मी गॅस पेटवून घेतलाय आणि त्यावर कढई ठेवून घ्यायचे। इकडं पाणी पण गरम व्हायला ठेवलंय, कढई ठेवून घेतली मी इथं, आणि त्यामध्येच आपल्याला जेवढं लागेल तेवढं तेल टाकून घ्यायचं आहे। तर कालच्या व्हिडिओमध्ये ना तुम्ही मला खूप छान छान कमेंट करताना, तर त्या कमेंट ऐकून ना मला खूप छान वाटतं। तुझे व्हिडिओ खूप छान असतात, मला बघायला खूप छान वाटतं। आणि काल मी बोलले होते सवती विषयी असं, तर त्यामध्ये पण तुम्ही खूप छान बोला की आजच्या जमान्यात असं राहणं शक्य नाही, तरी पण तुम्ही राहता दोघीजण। तर
त्यामुळे ना असं भारी वाटलं जरा कमेंट्स वाचून. कदाचित एखादी जर कमेंट जर निगेटिव्ह आली ना तर खरंच मी खूप नाराज होत असते. तर इथं तेल टाकले, त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली आणि नंतर लसूण टाकला आहे. नंतर आपण हा भोपळा स्वच्छ धुवून टाकून घ्यायचा आहे. तर ते बोलण्याच्या नादात मी सांगायचं राहून गेले, तर आय होप तुमच्या बघून लक्षात आलं असेल. तर इथं टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं आणि परतवून घ्यायचं आहे छान असं पहिल्यांदा. आणि नंतर हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. मी इथं टाकलं आहे, बघू शकताय तुम्ही. मीठ पण टाकून घेतले आणि छान असं मिक्स करून घ्यायचं ते. त्यामध्ये चटणी पण टाकायची, जे आपलं घरगुती तिखट आहे ते. आणि चटणी टाकली ना दुसरं काही टाकायला लागत नाही, गरम मसाला वगैरे. आता मी प्रत्येकच व्हिडिओमध्ये टाकत असते, सांगत असते कारण मी काय टाकत नाही असं वरनं. जर नॉनव्हेज वगैरे असलं तरच गरम मसाला टाकत असते. बाकीच्या रेग्युलर भाज्या आहेत ना त्यात हळद मीठ आणि चटणी एवढंच टाकत असते. तर बघू शकताय मी इथं छान असं मिक्स करून घेतले हे. आणि यात पाणी एक्स्ट्राचं टाकायची काहीही गरज नाही. आपण झाकण ठेवून देऊया आणि हे ना त्या भोपळ्याच्या पाण्यातच ते व्यवस्थित शिजून जातं. वरून आपल्याला एक्स्ट्रा पाणी ॲड करायची थोडी पण गरज नाही. तर भोपळा आपला शिजतोय तोवर इथं आपण पीठ मळून घेऊया, कारण कांचन खाली गेली होती पाणी आणायला. त्यामुळे मग मीच म्हटलं चला मी पीठ मळून घेते. तर इथे पीठ मळून घेणार आहे मी आता. आणि खरं तर आम्ही आज सकाळीच इडल्या बनवणार होतो नाश्त्याला, पण आहो म्हटले की नको, चपाती भाजीच बनव, कारण त्यांना जास्त इडल्या डोसे वगैरे नाही आवडत. खरं तर हे सगळं आम्हा दोघींनाच आवडत असते, त्यांना नाही आवडत. मग काल जे पीठ बारीक करून ठेवलं होतं त्याचं आमचं नियोजन होतं सकाळी नाश्त्याला करायचं, पण त्यांना काय ते नको म्हटले. त्यामुळे मग मी डायरेक्ट चपाती आणि भाजीच करायला घेतली होती, कारण त्यांना चपाती भाजीच मोस्टली खूप आवडते. ते तीच खातात चपाती भाजी. कोणताही वेगळा पदार्थ करायचा म्हटलं नाश्त्याला, मिसळपाव वगैरे सँडविच वगैरे, तर त्यांना ते आवडत नाही. चपातीच त्यांना परफेक्ट मील वाटतं. तर त्यामुळेच मी इथं इडली डोशाचं स्किप केला आणि चपाती भाजीच बनवायला घेतली. तर इथं मी पीठ मळून घ्यायला लागली. आमच्या फॅमिलीपुरतं कमी क्वांटिटीमध्ये मला पीठ मळता येतं, जास्त करून नाही मळता येत, पण आपलं बऱ्यापैकी 7-8 चपात्यांचं तर मळायला येतं. त्यामुळे कांचनला म्हटलं ठीक आहे तू जा, आणि इथं मी पीठ मळून घेते. आणि सोबतच माझं बोलणं पण चालू होतं. ह्यांच्यासोबत आम्ही चॅनलविषयी सकाळी डिस्कस करत असतो, त्यांच्या चॅनलविषयी माझ्या चॅनलविषयी असं चालू असते सकाळी. तर इथं आपला भोपळा शिजला आहे, बघू शकताय तुम्ही. आणि पाणी किती सुटलं आहे त्याला बघा इथं. आणि नंतर मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले, कारण शेंगदाण्याचं कूट टाकल्याशिवाय ना अशी मला तर कोणती पण भाजी अशी घट्टसर वाटत नाही. त्यामुळे मग मी शेंगदाण्याचं कूट टाकतच असते, तरी पण एखाद्या भाजीत नाही टाकत असं असतं, पण भोपळ्यामध्ये वगैरे तर टाकत असते. नंतर शेंगदाण्याचं कूट टाकले आणि नंतर आपण याला झाकण देऊन ना अजून एक वाफ काढूया, म्हणजे तो कूट पण त्यामध्ये शिजला जाईल. तर बघू शकताय आता मी झाकण काढून घेते आणि छान अशी आपली भाजी शिजली आहे भोपळ्याची. तर खूप मस्त आणि खूप टेस्टी होते. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला सांगा कशी झाली होती भाजी. ती खूपच सुंदर होते. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. अर्थातच कोणत्या पण पदार्थाची चव जर आपल्याला एक्स्ट्रा वाढवायची असेल तर त्यामध्ये कोथिंबीर टाकायलाच हवी. कोथिंबीरीने ना कोणती पण भाजी एकदम अशी छान होते, सुगंध पण छान येतो त्याचा. आणि बघू शकता इथं किती छान भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. यामध्ये तुम्ही डाळ वगैरे पण टाकू शकता, तर मी काय डाळ वगैरे नाही टाकली. नंतर मग आहो ना बाहेर गेले होते काल, म्हणजे कामावरूनच गेले होते, त्यांच्या साईटवरूनच, त्यांच्या सुपरवायझरसोबत. तर त्यांनी ना गुळाचं प्रीमिक्स आणलं होतं, गुळाच्या चहाचं. तर कांचनला गुळाचा चहा खूप आवडतो. कधी पण आम्ही जेव्हा पण बाहेर जातो ना तेव्हा ती ना स्पेशली गुळाच्या चहासाठी हट्ट करत असते की मला गुळाचा चहा प्यायचा आहे म्हणून. त्यामुळे ते येताना प्रीमिक्स घेऊन आले होते. इथं मी चहा करायला ठेवला आहे, सोबतच इकडे मी चपात्या पण भाजते आणि कांचन मला चपात्या लाटून द्यायला लागले आणि मी भाजते. आता आपलं हे रेग्युलर रुटीन तुम्हाला तर माहितीच आहे. आणि तिथं त्यामध्ये जसं जसं इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या तसं मी तो चहा बनवायला ठेवला होता. आता याचा शॉर्ट व्हिडिओ मी डिटेलमध्ये अपलोड केला आहे, जो की फक्त चहा कसा बनवतात त्यावर आहे. तर आपल्या चॅनलवर आहे, तर तो तुम्ही नक्की बघा. तर इथं निम्म दूध आणि निम्म पाणी घ्यायचं आहे, किती पण क्वांटिटीत. 1 कप चहासाठी अर्धा कप दूध
आणि अर्धा कप पाणी असं घ्यायचं आहे. तर मी आहोंसाठी चहा बनवायला लागले होते, त्यामुळे इथं अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध असं घेतलं आहे. तुम्ही पूर्ण दूध पण घेऊ शकता किंवा पूर्ण पाणी पण घेऊ शकता, असं आहे. तर 1 कपासाठी 1 चमचा ही प्रेमिक्स टाकायचं आपल्याला, पण मी इथं 1.5 चमचा टाकलं होतं, कारण 1 चमचा टाकला होता पण कलर काय तसा आला नव्हता त्याला, त्यामुळे मग मी अजून थोडंसं प्रेमिक्स टाकलं आणि मस्त चहा उकळून घेतला. तर गुळाचा चहा मी फर्स्ट टाईम करत होते, म्हणजे गुळाचा चहा घरात केला आहे, पण असं प्रेमिक्सचा चहा पहिल्यांदाच करायला लागले, त्यामुळे मला तो फुटायची खूप भीती वाटत होती. तर झाला चहा मस्त. साखर कशाला टाकायची आहे? साखर नाही पण आहे की रिमॅक्स प्रेमॅक्स काय काय कांचन वर वर बरोबर ते रिमॅक्स प्रेमॅक्स गोड नाही ते. चांगलं झालंय का व? पिलोच नाही ना. हा. तर हो काल गेलं तर नरसोबाच्या वाडीला, तिथनं आणलंय ही काय आणलंय? प्रीमिक्स गुळाचं. कुठं आहे? छान आहे का व? जास्त पाक लागतोय. थांब मी पिऊन बघ. आमच्या कांचनला लय आवडते गुळाचा चहा, सारखं कुठं चालली तर गुळाचा चहा. गुळ टाकाय पाहिजे अजून त्यात. तर त्यांना जो मी चहा केला होता त्यातलाच 1 पेला भरून चहा झालता पूर्ण, मग अर्धा तिने घेतला होता आणि म्हणत होती की चहा काय गोड नाही झाला, म्हणजे सपाक लागत होता. ती म्हणत होती अजून थोडं गुळ टाकून पिव्यात आई, लय सपाक लागतोय. पण आहोंला तर आवडला, ते म्हणले छान होता चहा गुळाचा. आणि मग नंतर ते गेले आणि नंतर मग आम्ही डोसे करायला लागलो होतो. तर बघू शकताय काल जे पीठ बनवलेलं होतं ते छान झालं होतं आणि त्याच्या अशा प्रकारे कांचनने डोसे बनवून घेतले. तर डोसे आम्ही नेहमी दोन्ही बाजूनं भाजत असतो, तसंच आम्ही खात असतो दोन्ही बाजूने. तर बघू शकताय मस्त असा डोसा इथं तयार झाला आहे. कुरकुरीत पण होऊ शकतो, पण मला असाच आवडतो त्यामुळे तिने असंच केलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मस्तपैकी, आणि या डोसा खायला. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.